सैफ अली खानच्या राहत्या घरात घुसून एकानं सैफवर जीवघेणा हल्ला केला। एका अज्ञात व्यक्ती सेलिब्रिटीच्या घरात घुसतो ही अतिशय गंभीर घटना आहे। त्यामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर विविध सवाल उपस्थित झाले। काही दिवसांपूर्वी बांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला। त्यानंतर सलमानच्या घराबाहेरच्या सिक्युरिटी अधिक कडक करण्यात आली। सलमानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा चौकी उभारली। गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात पोलिसांचा कडा पहारा तैनात आहे। सलमानच्या घराबाहेर अनेक चाहते गर्दी करत असतात, यावर बंदी घालण्यात आली। तर सलमानच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीत बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या। तर बिल्डिंगच्या गेटवर सुद्धा सुरक्षा जाळी बसवण्यात आली। बॉलिवूडचा बादशाह किंग खानचं मुंबईतलं घर म्हणजे मन्नत। मन्नत साधा सुद्धा बंगला नाहीये, एक राजमहल आहे। शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम मन्नतच्या बाहेर गर्दी करत असतात। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मन्नत बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। मन्नतचं गेट आणि परिसरात सिक्युरिटी गार्ड तैनात असतात। त्याचबरोबर सुरक्षा भिंतींच्या वर आणखी एक सुरक्षा जाळी बसवण्यात आली। आता जाणून घेऊया सैफ अली खान राहतो त्या सद्गुरू शरण या इमारतीची सुरक्षा कशी आहे। इमारतीच्या गेटवर खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतात। बिल्डिंग परिसरात कमी सीसीटीव्ही आहेत। सैफ अली खान बिल्डिंगच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर राहतो। त्याच्या घरात जाण्यासाठी 2 स्वतंत्र लिफ्ट आहेत, पण एकदा बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये गेल्यावर जिन्यानं 11व्या मजल्यावर सहज जाता येतं। अभिनेता सैफ अली खानच्या पाठीत चोरानं चाकून वार केल्यानं खोलवर जखम झाली। पण या हल्ल्यानंतर सैफ आणि त्याच्या कुटुंबियांनी दाखवलेल्या प्रसंगावधानानं त्याचा जीव वाचल्याचं समोर आलं। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून। सैफ अली खानच्या घरात झालेल्या हल्ल्याचा थरार आणि त्यानंतर सुरू झालेला हल्लेखोराचा शोध, या सगळ्यात अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यानं मोठा अनर्थ टळला। कारण सैफच्या मणक्यातील सेरेब्रोस्पायनल फ्लूइड जास्त प्रमाणात वाहून गेलं नाही। मणक्यातल्या सेरेब्रोस्पायनल फ्लूइड अत्यंत महत्त्वाचं असतं। सैफनं पाठीत रुतलेला चाकूचा तुकडा तसाच ठेवून थेट रुग्णालय गाठलं। जर तो तुकडा घरीच बाहेर काढला असता तर सेरेब्रोस्पायनल फ्लूइड जास्त प्रमाणात वाहून गेलं असतं आणि त्याचा जीवाला धोका निर्माण झाला असता, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सेरेब्रोस्पायनल फ्लुइड लीक होणं म्हणजेच मणक्याच्या ड्युरा मॅटर जो एक वॉटरप्रूफ लेअर आहे त्याला इजा होऊन तिथून पाणी सर्क्युलेटून खाली वगळत जाणं। मेंदूमधलं पाणी मणक्यामधून खाली लीक होणं इनडायरेक्टली फक्त मणक्याला त्रास देत नाही तर मेंदूला पण त्रास देतो। आणि मेंदूमध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते कमी झाल्यामुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणजे मेंदूचं जे प्रेशर असतं ते कमी होतं। सैफ अली खानच्या पाठीत वार झाल्यानं त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, कारण त्याच्या मणक्यातून सेरेब्रोस्पायनल फ्लूइड लीक झालं असतं तर गंभीर समस्या निर्माण झाली असती, असं न्यूरोसर्जनचं म्हणणं आहे। सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे एक प्रकारचं मेंदू आणि मणक्याला दिलेलं इंधन आहे। म्हणजेच हे कसं असतं की मेंदूमध्ये वेंट्रिकल्स नावाच्या पोकळी असते आणि त्या मेंदूच्या पोकळीमध्ये हे पाणी तयार होतं आणि हे पाणी मेंदूमधून 4 वेंट्रिकल्स म्हणजे लॅटरल वेंट्रिकल, थर्ड वेंट्रिकल आणि नंतर मग फोर्थ वेंट्रिकलमध्ये जाऊन मणक्यामध्ये येतं। म्हणजे मोठ्या मेंदूपासून छोट्या मेंदूमध्ये आणि छोट्या मेंदूमधून मणक्यामध्ये येतं आणि मणक्यामधून पूर्ण मणक्यामध्ये फिरून ते परत वरती जाऊन छोट्या मेंदूमध्ये आणि छोट्या मेंदूतून परत मोठ्या मेंदूमध्ये जाऊन ॲब्झॉर्ब होतं। ही प्रक्रिया प्रत्येकाच्या शरीरात होत असते आणि 150 ml पाणी रोज नवीन सर्क्युलेट होत असतं। टोटल व्हॉल्यूम अराउंड 450 ml बोललं जातं। आणि हे महत्त्वाचं याचं काम असतं की एक तर न्यूट्रिशन देणं आणि सर्क्युलेशन, म्हणजे जसं की मशीनच्या मध्ये इंधन महत्त्वाचं आहे की जिकडे घर्षण होऊ नये म्हणून आणि डॅमेज होऊ नये, त्या प्रकारे हे मदत करतं। आता सैफ अली खानच्या पाठीला खोल जखम झाली आहे। जखमेत संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याची जखम बरी होईपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे। सध्या या धोक्याचं जे म्हणलं आपण CSFचं जर कारण साईडला ठेवलं, आता फक्त धोका हा आहे की इन्फेक्शन, कोणतीही जखम ही एक्सटर्नल वस्तूमुळे, म्हणजे चाकू हा एक अनस्टराईल, म्हणजे स्टराईल म्हणजे स्वच्छ आणि अनस्टराईल म्हणजे अस्वच्छ, तर अस्वच्छ गोष्टीमुळे झालेली जखम ही इन्फेक्शन देण्याची शक्यता जास्त असते। आणि हे इन्फेक्शन जेव्हा CSF लीक होतं तर
तर हे इन्फेक्शन सध्या न देता काही दिवसाच्या अंतराने माठीच्या मणक्यातून मेंदूमध्येही जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच त्यामध्ये आपण अँटीबायोटिक्सचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला पुढे याच्यावरती लक्ष देणं फार महत्त्वाचं राहील. चाकू हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान थोडक्यात बचावला. आता त्याच्यावर हल्ला करणारा संशयित आरोपी सापडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा हल्ला सैफवर होता की हल्लेखोराच्या निशाण्यावर दुसरं कोणी होतं हे तपासातून समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचे पडसाद फक्त बॉलिवूड नाही, राजकारणात सुद्धा उमटले. या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय? आरोपीचं रहस्यमयरित्या गायब होणं, यावरून मुंबई आता सेफ नाही म्हणत विरोधकांनी टीकेचे बाण सोडले. महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही. जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, मैं ये कहूँगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकारण पेटलंय. शनिवारच्या सामना वृत्तपत्रातून सैफवर झालेल्या हल्ल्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत. इतकंच नाही तर मुंबई पोलिसांच्या नेमणुकीत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर बोट ठेवण्यात आलंय. मुंबई आता सुरक्षित नाही अशी थेट टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. सैफवर हल्ला करणारा त्याच्या घरात आला कसा आणि हल्ल्यानंतर कुठे गायब झाला, या रहस्याचा उलगडा पोलिसांनी करण्याचं आवाहन सामनातून केलं गेलंय. कुछ तो करो दया म्हणत या घटनेवर सामनातून खोचक टीका करण्यात आली आहे. आजच्या सामनात नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया. सैफ एक कलाकार आहे. त्याचे वडील भारतीय क्रिकेटची शान आहेत. स्वतः सैफला भारत सरकारनं पद्म पुरस्कारानं गौरवलंय. खुद्द पंतप्रधान मोदी त्याच्या प्रेमात आहेत. अशा सैफवर चाकू हल्ला करणं तितकंच रहस्यमय आणि धक्कादायक आहे. मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. सैफवर हल्ला झाल्यानं मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पोलिसांच्या कार्यक्षमतेपेक्षा भाजपच्या जवळचा आहे का हे हेरून पोलीस दलात नेमणुका दिल्या जातात. त्यामुळे मुंबईचे साफ 12 वाजले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनीही सैफवर झालेल्या हल्ल्याबद्दल भाष्य करत वांद्रे आता सेफ नसल्याचं म्हटलंय. या जिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या वांद्र्यात भर रस्त्यात केली गेली. सिद्दीकी कुटुंबाचा जवळचा स्नेही असलेला सलमानच्या घरावर सुद्धा या परिसरात गोळीबार झाला. जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, उस बांद्रा और अब इस बांद्रा में बहुत फर्क है. और ज़रूर मैं ये कहूँगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं है. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या घटनेवरून महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाल्याची टीका केली. तर गावातला सरपंच असो की शहरातला मोठा सेलिब्रिटी, कुणीही सुरक्षित नसेल तर हे यंत्रणांचं अपयश असल्याचं पटोलेंनी अधोरेखित केलंय. नाही, मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मी काल दिल्लीत होतो. दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलचं एक काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची. आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही पकडला गेलेला नाहीये. पण या घटनेवरून राजकारण मात्र जोरात रंगलंय. बीडच्या प्रकरणावरून गृह खातं आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधकांनी आता सैफच्या हल्ल्याचा विषय लावून धरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आणि पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी रेकॉर्डवरच्या सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. त्यात सैफवर हल्लेखोरांसारख्या दिसणाऱ्यांची पोलिसांनी झाडाझडती सुरू केली. पण अनेक ठिकाणी त्यांना अपयश आलं. बुधवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात जीवघेणा हल्ला झाला. चोरट्यानं सैफवर धारधार चाकून 6 वार केले. त्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. सैफवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी जंग बछाडला.
त्याच्या शोधासाठी 20हून अधिक टीम तयार करण्यात आल्यात। दरम्यान सैफ अली खानच्या इमारतीतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जातोय। पोलिसांनी शुक्रवारी गिरगावमधून शाहिद हुसेन नावाच्या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सैफच्या घरी हल्ला करणाऱ्यासारखाच त्याचा चेहरा आणि शरीरयष्टी असल्यानं संशयावरून त्याची चौकशी करण्यात आली। तर दुसरीकडे वर्सोवा पोलीस स्थानकात सकाळच्या सुमारास एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसारखाच तो दिसत असल्यानं संशय बळावला होता। खरं तर 2 नोव्हेंबर 2024 रोजी नाहूरमधल्या एका सोसायटीत त्यानं चोरी केली होती। वॉचमनची शिफ्ट बदलताना हा चोर इमारतीत छोट्या मोठ्या वस्तूंची चोरी करायचा। त्या चोरीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय। पोलिसांनी चौकशी केलेल्या संशयितांची शरीरयष्टी आणि हेअरस्टाईल मिळती जुळती असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पोलीस चक्रावून गेलेत। पण सेम टू सेम चेहरे असलेल्यांपैकी सैफचा गेम कोणी केला हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।